नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा, अमरावती आरोग्य विभाग भरती निघाली असून 2024 ही भरती आहे। नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। बघा, यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी भरती निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, पगार किती असणार आहे, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, अमरावती आरोग्य विभाग भरती 2024 ची भरती आहे। महाराष्ट्र सरकारची नोकरी असून लेखी परीक्षा इथे नाहीये। त्वरित अर्ज करा आणि लवकरात लवकर या संधीचं सोनं करून घ्या। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कुठल्या अभियान? राष्ट्रीय आरोग्य अभियान आहे। तर ही अमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत भरती निघाली असून मनपा अमरावती अंतर्गत ही भरती निघाली आहे। थेट मुलाखत येणार आहे। थेट वॉक इन इंटरव्ह्यू पदाकरिता असणार आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका अमरावती नियंत्रणाखाली कॉर्पोरेशन इंटिग्रेशन हेल्थ अँड वेलफेअर सोसायटी मनपा अमरावती अंतर्गत कंत्राटी स्वरूपाचे पदे भरण्याकरिता थेट मुलाखत दिनांक 20/9/2024 रोजी घेण्यात येणार आहे। इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक अर्हतेचे मूळ कागदपत्र व झेरॉक्स संचासह मुलाखतीस्थळी उपस्थित राहावे। सदर प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। उमेदवारांची मुलाखत आयुक्त यांच्या दालनात घेण्यात येणार आहे। सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत सर्व उमेदवारांनी अर्जाची नोंदणी करण्यात येईल। मुलाखतीच्या दिवशी मूळ कागदपत्र सादर केल्यावर सदर उमेदवारांनी अपात्र करण्यात येईल। बघा, तुमची मुलाखत ठरवण्यात येणार आहे। मुलाखतीचे ठिकाण काय आहे? महाआयुक्त यांचे दालन अमरावती, महानगरपालिका अमरावती, 3रा माळा, राजकमल चौक अमरावती येथे तुमची भरती होणार आहे। मुलाखतीची वेळ काय आहे? सकाळी 12 वाजून कार्यकालीन वेळेपर्यंत। बघा, सकाळी 12 वाजपासून तर कार्यकालीन वेळेपर्यंत तुमची जाहिरात होणार आहे। ऑनलाईन जाहिरात बघण्यासाठी अमरावती मनपाची या वेबसाईटवरती तुम्ही जाहिरात पाहू शकता। त्याच पद्धतीने बघा, वैद्यकीय अधिकारी 15वा वित्त आयोग यांच्यानुसार तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। आणि जागा इथे दिलेल्या आहे। SC साठी 1, ST साठी 2, VGA साठी 1, NTVA साठी 1, OBC साठी 4, NTC साठी 1, EWS साठी 3, NTD साठी 1, ओपन साठी 7 अशा एकूण 21 जागा आहेत। त्याच पद्धतीने MBBS मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया विथ रिन्युअल रजिस्ट्रेशन आवश्यक आहे। बघा, इथं तुम्हाला आणि BMS असाल तर तरी चालेल आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया विथ रिन्युअल इथे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे। तुम्हाला इथं MBBS साठी 60,000 सॅलरी भेटणार आहे आणि BMS साठी 25,000 सॅलरी विथ फिक्स्ड सॅलरी अँड 15,000 आहे। बघा, 25,000 फिक्स्ड सॅलरी विथ 15,000 तुम्हाला परफॉर्मन्स हप्ता देण्यात येणार आहे। आणि वयोमर्यादा काय आहे? तर वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत तुम्ही वय असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। आणि मागासवर्गीय वर्गाकरिता कमाल वयोमर्यादा 43 वर्ष आहे इथे तुम्हाला। त्याच पद्धतीने बघा, फुल टाइम मेडिकल ऑफिसर कंत्राटी इथे 6 जागा आहेत। अमरावती महानगरपालिकेमध्ये हे भरती आहे। वयोमर्यादा काय आहे? 38 वर्ष खुला प्रवर्ग आणि राखीव प्रवर्गात 43 वर्ष, NHM कर्मचारी 5 वर्ष स्थितील MBBS ही शैक्षणिक पात्रता आहे। आणि अर्ज प्रवर्ग कुठल्या SC साठी 1 आहे, ST साठी 1 आहे, VGA साठी 20A साठी 1 आहे, NTD साठी आणि SBC साठी 1 आहे, OBC साठी 1 आहे आणि EWS साठी 1 आहे। अशा पद्धतीने तुम्हाला इथे 6 पदे आहेत आणि 60,000 सॅलरी राहणार आहे। आणि इथे पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर सुद्धा वॅकन्सी आहे 5। अमरावती महानगरपालिका कमाल वयोमर्यादा किती आहे? 70 वर्ष आणि 60 नंतरचे उमेदवार इथं जिल्हा शल्य चिकित्सालय यांच्याकडे शारीरिक दृष्ट्या काम करण्यात पात्र असल्यास प्रमाणपत्र लागणार आहे। आणि MBBS तुम्हाला इथे चालेल एज्युकेशन। आणि राखीव पदे किती आहेत? 5 पदे आहेत आणि इथे तुम्हाला 30,000 सॅलरी भेटणार आहे। 11 + 21 32 जागांसाठी ही जाहिरात आली असून त्याच पद्धतीने त्यांच्यासाठी डिटेल्समध्ये पाहूया आपण। पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती 2024 ही भरती आहे। पदांचे नाव काय आहे? वैद्यकीय अधिकारी हे पदांचे नाव आहे। पद संख्या किती आहे? तिथे 32 जागांसाठी ही भरती निघाली असून शैक्षणिक पात्रता आपण पाहिलेली आहे आताच। त्याचनुसार पदानुसार शैक्षणिक पात्रता दिलेली आहे। ते तुम्ही जाऊन PDF मध्ये जाऊन चेक करू शकता। त्याच पद्धतीने अमरावती हे नोकरीचे ठिकाण असून आपण इथे
अर्ज करायचा आहे। वयोमर्यादा काय आहे 38 वर्ष, खुला प्रवर्ग, राखीव प्रवर्ग 43 वर्ष, NHM कर्मचारीसाठी 5 वर्ष शिथिल करण्यात आलेले आहे। मुलाखत बघा निवड कशी होणार आहे, मुलाखतीद्वारे इथे निवड होणार आहे। मुलाखतीचा पत्ता बघा महाआयुक्त यांचे दालन, अमरावती महानगरपालिका, अमरावती, 3रा माळा, राजकमल चौक, अमरावती येथे तुम्ही अर्ज करू शकता। त्याच पद्धतीने मुलाखतीची तारीख काय आहे 20 सप्टेंबर 2024 पासून तुम्ही मुलाखतीला सुरुवात होणार आहे। 20 सप्टेंबरला तुम्ही जाऊ शकता, त्यानंतर सुद्धा मुलाखत असणार आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता। सिलेक्शन प्रोसेस कशी आहे पहा, सिलेक्शन कसं होणार आहे। वरील पदाकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे। बघा वरील पदाकरिता निवड मुलाखतीद्वारे होणार आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिरात मध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर संबंधित तारखेला हजर राहावे। बघा तुम्हाला इथं मुलाखतीकरिता पत्ता दिलेला आहे, त्या पत्त्यावरती तुम्ही ज्या दिवशी सांगितलेलं आहे त्या दिवशी उपस्थित राहणे गरजेचे आहे। त्याच पद्धतीने सदर पदाकरिता मुलाखत 20 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे असं सांगितलेलं आहे। आणि PDF माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि संपूर्ण माहिती सविस्तर वाचून घेऊ शकता। अटी शर्ती नियम आणि तुम्हाला फॉर्मचा पद्धतीने डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत आणि फॉर्म कसा भरायचा याबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे। बघा हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे, इथे तुम्हाला फिलअप करायचं, इथे फोटो चिटकवायचा आणि कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करता इथे पोस्टचं नाव लिहिणे गरजेचं आहे। त्याच पद्धतीने इथे तुमचं नाव टाकायचं आहे, इथे फादरचं नाव टाकायचं आहे, हजबंड असतील तर हजबंडचं नाव टाकायचं आहे, इथं बर्थ डेट टाकायचं आहे, ब्लड ग्रुप, जेंडर, मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे, एज टाकायचं इथं आणि तुम्ही एक्झिस्टिंग NHM एम्प्लॉय होता का तर इथं टाकायचं आहे, आहात तर टाकायचं आहे, नॅशनॅलिटी आहे तर टाकायची आहे, तुमची नॅशनॅलिटी काय आहे आणि ओरिजिनल कॅटेगरी काय आहे आणि अप्लाइंग कॅटेगरी तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून अप्लाय करता ते सुद्धा टाकणं गरजेचं आहे। आणि कास्ट सर्टिफिकेट आहे तर येस या नो करायचं आहे आणि इथे तुम्हाला परमनंट ॲड्रेस सुद्धा इथे टाकायचा आहे, ॲड्रेस टाकू शकता। त्याच पद्धतीने तुम्हाला इथे अकॅडमिक एज्युकेशन किंवा एज्युकेशन समरी इथे टाकायची आहे, कधीपासून कधीपर्यंत तुम्ही डिग्री कंप्लीट केला आहे, डिग्री डिप्लोमा तुमचं नाव आणि कुठल्या युनिव्हर्सिटीमधून केलं त्याचं नाव आणि स्पेशलायझेशन तुम्ही कुठल्या स्पेशलायझेशनमधून केलेत आणि फायनल पर्सेंटेज इथे टाकणे आवश्यक आहे। त्याच पद्धतीने बघा तुम्हाला तुमचं ऑफिसचा ॲड्रेस असेल तर ते सुद्धा टाकू शकता किंवा एक्सपिरियन्स असेल तर ते सुद्धा इथे तुम्हाला भरायचा, एक्सपिरियन्स कुठे घेतलेला आहे, कधीपासून कधीपर्यंत हे इथे संपूर्ण माहिती भरू शकता। तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज असेल तर ते सुद्धा गरजेचं आहे टाकणे आणि इथे डिक्लेरेशन फॉर्म आहे तो सुद्धा भरायचा आहे, नेम, प्लेस आणि डेट टाकून तुम्ही हा फॉर्मसाठी म्हणजे आवश्यक कागदपत्रे किंवा अटी शर्ती मान्य आहेत अशा पद्धतीचे डिक्लेरेशन आहे ते भरू शकता आणि इथे सिग्नेचर करून तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता। त्याच पद्धतीने कुठले डॉक्युमेंट्स बघा तुम्हाला प्रतिज्ञापत्र, लहान कुटुंबाचे हे प्रमाणपत्र सुद्धा लावणे आवश्यक आहे। त्याच पद्धतीने कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला लावायचे आहेत बघा इथे कॅन्डिडेट नेम, पोस्ट आणि अप्लाइड आणि मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि चेकलिस्ट बघा तुम्ही कुठले कुठले डॉक्युमेंट्स लावले आहेत किंवा जोडला आहेत त्याचं सुद्धा इथे चेकलिस्ट आहे, ते तुम्ही चेक करून लावून त्यानुसार तुम्ही डॉक्युमेंट्स लावून अर्ज सादर करायचा आहे। ॲप्लिकेशन फॉर्म बघा ॲप्लिकेशन फॉर्म लावायचा आहे, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, फायनल इयर MBBS BHMS मार्कशीट, MBBS BMS डिग्री मार्कशीट, रजिस्ट्रेशन रिन्युअल तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि रिन्युअल कधी होणार आहे ते पण लिहायचं आहे, एज प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट। त्याच पद्धतीने एक्स्ट्रा क्वालिफाय रिलेटेड पोस्ट म्हणजे मार्कशीट, डिग्री असेल तर तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्धा इथे लावायचं आणि लहान कुटुंबाचं सर्टिफिकेट लावायचं आणि MSIT असेल तर इथे MSIT सर्टिफिकेट सुद्धा लावणे गरजेचं आहे। ही माहिती बघा अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आणि इथे एक नोट दिलेला आहे, चेकलिस्टमधील माहिती खोटी आढळल्यास उमेदवारांना ओरिजिनल डॉक्युमेंट पूर्ण नसल्यास तसेच झेरॉक्स सेट असल्यास सदर उमेदवारांना नियुक्ती रद्द करण्यात येईल। बघा तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्स सीट दोन्ही पण असणे गरजेचं आहे, नसतील तर तुम्हाला इथे रद्द करण्यात म्हणजे नियुक्तीवरून रद्द करण्यात येईल। अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता, कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।